अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र येथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र दया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा माऊली ज्ञानेश्वराशी समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय भगवान मुंगसाजी महाराज की जय ललित भगवान की जय खटेश्वर भगवान की जय माळे माय अव माय पिंट्याची माय पिंडीची माय वाळ बालीची माय वाळ बाल्याची माय वाळ हरभऱ्याची माय तुरीची दाय उडदाची भाकर वाळ तुला कुंड होई काय झालं रे ए गुलाबजाम त्याला कुचका देऊन सांगून राहिलं मावशी सारखी दिसते म्हणते वारे वटाण्या अनादिशी नवलाव झाले स्वानंद कुकुला घेऊन शकून सांगवाले प्रेमाचे तत्व भाडीला गेले सद्भक्तीची बोराटी घेऊन माय शकून सांगवाले बय्या तुला आव मावशी तुला आबाजी तुम्हाला अरे पिंड्या तुला उरपुंड होईल ग बये तुला उरपुंड होईल तुला बी होईल माय मला बी होईल अनादी शब्द झाले अनादी म्हणजे माया जगाच्या पाठीवर जर सुरुवातला काय असेल तर ती माया होती बाबा पहिले कोटेच नव्हते काही चंद्र सूर्य तारा नाही एक शून्य होते पायी कानोबा तेरे तेरे तेथे एक ढालगज निर्माण झाली ढालगज म्हणजे माया या मायेने ब्रह्म्याची निर्मिती केली त्याचं वर्णन नाथबाबांनी तुमच्या समोर मांडलं स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले स्वानंद म्हणजे स्वतःला होणारा आनंद कारण कोणाला कशात होईल सांगायला जमणार नाही आबाजीनं 2 खेप चष्मा काढून पुसला कारण बऱ्याच मंडळीला मुलगा झाला की आनंद होते मुलगी झाली की थोडंसं दुःख होते बऱ्याच मंडळी मुलगा झाला की पेळा वाटतात मुलगी झाली की जिलेबी वाटतात कारण मुलगा झाला की पेळा का वाटतात तर शेवटून जोडे खाण्याकरता पेळा मुलगी झाली की जीवनात दुःख जरूर आहे पण शेवट आनंदाचा आहे मुलगी किती काही अंतरावर असो आई वडील गेल्यानंतर ती तिथून रडते ते तिला माहिती आहे चोरीची बोलवण गेली एवढा बदल आहे स्वानंद कुरकुला घेऊन शकून सांगू आले प्रेमाचे कुंकू भाडीला वेले चला रामायणामध्ये ज्यावेळेस सीताई अरण्यामध्ये असताना हनुमंतराय गेली विचारला आई तुम्ही एवढं मोठं कुंकू कशा करता लावता भांगामध्ये शेंदूर कशा करता भरता त्यावर सुंदर सीताईनं उत्तर दिलं लावलेल्या कुंकामुळे आणि भरलेल्या शेंदुरामुळे माझ्या पतीचं आयुष्य वाढते हनुमंतराय म्हणले तुमच्या पतीचं नाही माझ्या प्रभूचं सुद्धा आयुष्य वाढते हनुमंतराय गावात आले पूर्ण अंगाला शेंदूर लावून घेतला आज काय बदल झाला आजही आपण मंडळी मराठवाड्यात जर गेले तर आमचे 1-1 रुपयावर कुंकू लावायचे 100-100 वर्षे
नवरे टिकायचे. एवढं कुंकू बारीक झालं, एवढं बारीक झालं, काही काही कपाळाले दिसत नाही, असं वाटते कोण्या बोर्डाची गाडी होय. कुंकूवाल्या गेल्या बाई, टिकल्यावाल्या आल्या. अहो माय बाथरूमच्या भिंती साऱ्या सवासणी झाल्या. बाथरूमच्या झाल्याच्या झाल्या. एका सुंदर कवीनं सुद्धा म्हटलं, काय म्हटलं, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. का? कारण त्याच्यात खूप मोठं मर्म आहे. प्रेमाचे कुंकू भाडी लावेले, सद्भक्तीची बोराटी घेऊन माय शकून सांगू आले. भक्तीची बोराटी घेतली. साधू संतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेलं आपलं जवळा भूमी, आणि या भूमीमध्ये 2 वर्षापासून ज्यांची आपण आतुरतेनं वाट पाहत होतो ते स्वतः साक्षात या ठिकाणी आले. कोणाचा उत्सव आहे हा? श्री संत मुंगसाजी बाबाचे चरणी. संत मुंगसाजी बाबाचे चरणी. मुंगसाजी बाबाचे मुंगसाजी बाबाचे दिन रजनी दिन रजनी श्री संत मुंगसाजी देवाचे चरणी. संत मुंगसाजी देवाचे चरणी. मुंगसाजी बाबाचे मुंगसाजी बाबाचे मुंगसाजी देवाचा उत्सव, आणि तुमची श्रद्धा आहे कोणावर? संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. ते काय करतात? त्याची माझे हित करती सकळ त्याने हा गोपाळ कृपा करी. एवढंच नाही, एक वेळ तुम्ही त्या मार्गाला लागले तर संत संगतीचं फल सुद्धा तसंच आहे. तुम्ही म्हणाल काय फल आहे? संत संगतीने थोर लाभ झाला. 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 नीरसला मायाधिक मोहनी रसला मायाधिक. मोहनी रसला मायाधिक. घातले बाहेरी काम क्रोध वैरी. 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 असा मुंगसाजी देवाचा हा उत्सव तुम्ही त्या मार्गाला लागले. याच निमित्तानं ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण सुद्धा वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. नाम म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी. एक तरी
ज्ञानेश्वरी वाचणाराचा जनाबाई म्हणते लोटांगण घाली. वाचेल जो कोणी जनी त्याशी लोटांगणी. आमचे पुरुषोत्तम बाबा हिंगोली आळंदीकर ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आणि त्यातल्या त्यात विशेष म्हणजे भगवंताच्या साक्षीनं भागवत कथेचं आयोजन. आमच्या कथा प्रवक्त्या आमच्या दिदी साध्वी हरिभक्ती पारायण मुक्ताताई पंढरपूर यांच्या रसाळवाणीतून आपण कथेचं रसपान करत आहे. विश्वाला पावन करणारी कथा, तुमच्या आमच्या जीवनातली घालवणारी व्यथा ही भागवत कथा काय शिकवते? कसं मरावं हे भागवत शिकवते आणि कसं जगावं हे रामायण शिकवते. आणि या पर्व काळावर देव आपल्या ठिकाणी आले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसूनी. त्या दिवसापासून आपल्या इथं कथेचं आयोजन, ज्यांच्यामुळे सज्जनो तुमच्या मायबापाचं दर्शन झालं. आमचे हरिभक्तीपरायण दिगंबर बाबा यांनी मला फोन केला, म्हणे महाराज या जवळ्याला तुमचा भारुडाचा कार्यक्रम पाहिजे. कारण मागच्या वर्षी मी दिदीच्या कार्यक्रमात तिवशाला भारुडाचा कार्यक्रम केला होता, ते त्यांनी पाहिला आणि त्यांचं मन भरून गेलं की हा कार्यक्रम मुंगसाजी देवाच्या भक्तांनी सुद्धा पाहायला पाहिजे जवळ्याच्या. तेव्हापासून बाबाची तळमळ आणि तो दिवस आज उजाळला. उजाळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ. ही भक्ती आहे. या भक्तीच्या पोटी दोन पुत्र जन्माला आले, ज्ञान आणि वैराग्य याचं वर्णन केलं. बाई साहेब खाली बसा जरा, माग कोणीच नाही पाहू नका. खाली बसून विचार करा, डोकं खाजवू नका. करा करा उवा बट्याचा नायनाट करा. उवाची घे माय बारीक बनी, कुंकू घेव कळमणी. घे माय बारीक बनी, कुंकू घेव कळमणी. बारीक फणी कुंकू घेव काळमणी. देव माय आता देव माय, आता देव माय, आता घेव माय. केसारी बनी व मैना काळी पोत म्हणी घे. केसारी बनी व मैना काळी पोत म्हणी घे. केसारी बनी व मैना काळी पोत सुया घे दाम घे माय वाळ. तुला बुरबुंड होईल. बुरबुंड म्हणजे मुलगा होईल, ज्ञान होईल. अज्ञानातल्या अज्ञानाला सुद्धा ज्ञान होते. पण दरबारात याला गल. या दरबारात जर आलं, हा संत दरबार आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्ञान होय अज्ञानाशी ऐसा वर या टिकेशी. अज्ञानातल्या अज्ञानाला सुद्धा ज्ञान होते. भक्तीच्या पोटी दोन वैराग्य. एखादा जर चांगला माणूस मेला तर आपणही समजा म्हणतो काय खरं आहे गड्या याचं, हाय गेला ना आपल्याला सुद्धा जा. आपल्याला वैराग्य प्राप्त होते, पण आपल्याला मसन वैराग्य प्राप्त होते. तू म्हणसाल बाई आतापर्यंत तुम्ही लोकांच्या लेकराचं वर्णन केलं, तुम्हाला काही कुत्र माजर आहे का नाही? मले रानबोके आहे. तू म्हणसाल सोबत नाही का आणला? पहिल्या दिवसापासून इथंच आहे. ये ना इकडे, ये 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 वा ये वा, राहू दे तू अजून या असा समोर, काही लाजू नको. वा तरी बिन नवसाचं बिन पावसाचंच आहे. अमावस्येच्या पौर्णिमेच्या मधात झालं रविवार या दिवशी. ते होत नव्हतं. यांना जे मुलं बाळ झाले, कोणाचं पोट फुगलं तर डब्बा कापायची, तापाची औषधी द्यायची. यांनी मुंगसाजी जेवाला नवस केला, हिला काहीतरी कुत्र माजर होते, हे बोक्या झाला. हो ना, आता तरी बरं दिसून राहिलं. नाही तर 6 महिन्यापासून याचा प्यांडवाला जेवाला आहे. कारण हिवाळ्यात पावसाळा घुसला. हो ना, आता बरं दिसून राहिलं. भूक लागली का? नाही लागली असेल तर दूध पाजतो. रोज अर्धा लिटर दूध आणते, अर्ध्या दुधाचा चहा करून. हो ना, आता बरं दिसून राहिलं. झालं तेव्हा 1 महिनाभर दवाखान्यात होतं यवतमाळ. याची तब्येत काही बरोबर राहत नाही. जसं पाहिजे असं वातावरण नाही त्याला. कारण घरी पोषक वातावरण डोक्यात राहू दे असं. हो ना, रात्री दोन्ही नाक बंद होती याचे. कुणी कुण हवा घेत ते समज नाही. नाही बंद नका, राहू द्या. असं वाटते रात्री याच्या नाकात जर 2 काळ्या ठेवतो, सकाळी काढतो तो कुलप्याहून बाहेर निघतो. पण आता बरं दिसून अस्त्यार भर तू जोंधळ घे, तुझ्या पिंट्याला जाईचं काजळ घे. आता घेव माय, आता घेव
गे काळी म्हणी मैना काळी पोत म्हणी गे काळी म्हणी मैना काळी पोत म्हणी गे काळी पोत म्हणी व मैना काळी पोत म्हणी गे काळी पोत म्हणी व मैना काळी पोत म्हणी गे सारी घेव मैना काळी पोत म्हणी गे सारी घेव मैना काळी माय वा चार युगाची काखे पोतडी दशावतार खेळती प्रबडी सोम शब्द बोलती चाखडी ऐसा शकून ऐक घ्यावडी चार युगापासून नाथबाबा म्हणतात काखेमध्ये जोडे कशा करता तुमच्या आमच्या करता क्रता त्रेता द्वापर आणि कली क्रता युगामध्ये प्रत्येकाची उंची 28 हाताची होती आयुष्य मर्यादा 1,00,000 वर्षाची होती त्रेता लागला निम्यान उंची कमी झाली 14 हातावर आली आयुष्य मर्यादा 10,000वर आली द्वापार लागला द्वापारमध्ये प्रत्येकाची उंची 7 हातावर आली आणि आयुष्य मर्यादा 1,000वर आली आणि कली लागला कलीमध्ये प्रत्येकाची उंची 3.5 हातावर आली आणि आयुष्य मर्यादा 100वर आली तसं 100 वर्षाचं आयुष्य नाही आपलं ज्या वेळेस ब्रह्मदेवाने 4 जीवाची निर्मिती केली कुत्र्याची बैलाची गाढवाची मानवाची प्रत्येकाला आयुष्य सारखं दिलं किती किती वर्षाचं 40 वर्षाचं पण हे 3 जीव एकत्र झाले कुत्र बैल गाढव महाविकास आघाडी सारखे आणि ब्रह्मदेवाकडे गेले म्हणे देवा तू फार मोठी चूक केली म्हणे कोणती बैल म्हणे आम्हाला 40 वर्षाची गरज नाही कारण मानव प्राणी एवढा स्वार्थी आहे म्हणे एवढा शाक्त आहे म्हणे हा आमच्याच्यानं जोपर्यंत कष्ट होईल तोपर्यंत करून घेईल आणि व्यसन काढून सोडून देईल यायनं यायच्या बापाले सोडलं म्हणे आम्ही तर नावाचे बैल आहोत कुत्रही तसंच म्हणे गाढवही तसंच मग म्हणे पर्याय सांगा काही नाही तुमचं 20-20 वर्ष कमी करा आणि कोणाला द्या म्हणे मानवाले नाही तर आजही पाना आपल्याला 40 वर्ष होईपर्यंत कोणाला काही होते का 20-25 झाली की लग्न होते लग्न झाले की तुरु मुलबाळ होतात मुलबाळे झाले की 30-35च्या नंतर संसार असा आनंदात चालतो आणि आनंदात चाललेल्या संसारात ठिणगी पडते मग एखादा कोणीतरी येतो आणि म्हणतो काय बैलासारखा कष्ट करून राहिला रे समजून घ्या आता कोणाचं वय लागलं आयुष्य बैलाचं तर 60 पर्यंत 60च्या नंतर घरातलं कोणी बोलते आप्पा घरात काव काव करू नका मुंगसाजी देवाच्या मंदिराजवळ भागवत कथा आहे तिथं ऐकाय जा आता जे घरी काव आणते ते अथी आल्यावर सुद्धा राहील का गाळव कुठेही लोयते कारण मुलगा चांगला निघण्याकरता आईचं पुण्य सुशिलो मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरदा असा सुंदर नर दे त्यानं कशा करता दिला देवे दिला देह भजना गो मोठा देवे दिला देह भजना गो मोठा देवे दिला देह भजन 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 गो मोठा फाटा बाज गेला तोया झाला फाटा बाज गेला तोया झाला फाटा बाज गेला तोया झाला फाटा बाज गेला देवे दिला देह भजन गुमाता 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 गाडी वाजवा यांच्याकरता वा क्या बात असा सुंदर नरदेव त्यांना चिंतना करता त्याला सज्जनो आपल्याला हा जीव आईच्या गर्भातून बाहेर आला विचार बदलला आचार बदलला आहार बदलला चांगल्या विचाराची गरज आहे कारण मुलगा चांगला निघण्याकरता आईचं पुण्य सुशिलो मातृपुण्यानं पितृपुण्यानं चतुरता आईच्या पुण्यामुळे मुलगा सुशील आणि शिलवान जन्माला येतो आणि वडिलाच्या पुण्यामुळे चतुर जन्माला येतो राजा छत्रपती घडवला वयाच्या 16व्या वर्षी तोरणा गड जिंकला स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 16 वर्षी भ्रमण केलं ज्ञानोबारायांनी वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिण्याकरता सुरुवात केली आज आपण काय म्हणतो 16वं वरीच तिथून मार्ग बदलतो डोक्यात म्हणतो 16 आज चांगल्या विचाराची गरज आहे तू काही लहान राहायला नाही
जाशील ना शाळेत? चांगला शिकलात एखादा साहेब होशील. तसं याचं तोंड आहे सध्या साहेबासारखं. शाळेत गेली, गुरुजीनं म्हणलं गुरुजी तुमच्या शाळेत उकंडा टाकू का? गुरुजी म्हणे बाई अख्ख्या महाराष्ट्रात स्वच्छता अभियान चालू आहे, उकंडा गावाच्या बाई रस्ते म्हणे. एवढा राग आला तुम्हाला काय सांगून फायदा. आर्मीला गेली, एसडीओ साहेबाचा दाखला आणला, बीडीओ साहेबाचा दाखला आणला, गावात आली, सरपंचाचा घेतला, पोलीस पाटलाचा घेतला आणि शाळेत गेली. गुरुजीला दाखले दाखवले. गुरुजी दाखल्याकडे पाहत होता, मायाकडे पाहत होता, दाखल्याकडे पाहत होता. गुरुजी म्हणे बाई बरेच नाव पाहिले पण हे उकंडा नाव नाही पाहिलं. कारण आम्ही हीच गावचे उसगाव आणि भिकाऱ्याले आम्ही फिरत राहतो. कोणाच्या वावरात गेलता तू आज? 3 दिवस झाले आजी नुसतं तुरीचे दाणे पळून राहिले टपाटप. नंदा इकडे बाबू भागवत चालू आहे, भागवतात तूर कुठून घुसली रे म्हणलं. आणि शाळेत जाय म्हणलं की रविवारी जातो म्हणते. आज ही काळाची गरज आहे, संस्काराची गरज आहे. भागवत कथा कशा करता? हे संस्काराचं केंद्र आहे. सज्जनो, काय आपल्या इथं हरिपाठ, काय आनंद होता. एक वेळ त्या करता टाळी वाजवा, हरिपाठा करता आपल्या इथं असाच मंडप भरलेला. मी तर म्हणतो यवतमाळ जिल्ह्यात सुद्धा जवळ्याले सध्या जोड नाही कार्यक्रमाच्या बाबतीत. कार्यक्रम याच्यापेक्षा पैशानं मोठे असतील पण श्रावणाच्या मिशी बैसावे येऊन हे जर पाहायचं असेल, भागवतातही तेवढेच, हरिपाठातही तेवढेच आणि आता भारुडातही सुद्धा. हे फक्त यवतमाळ जिल्ह्यातलं एकमेव गाव आहे, त्याचं नाव फक्त जवळ आहे. या परिसरात कार्यक्रम केले नाही का? मी भरपूर कार्यक्रम केले. मंगरुळला केलं, तरोड्याला केलं, लोणीला केलं, खेळला केलं, इकडे दाबलीला कार्यक्रम केला, अनेक कार्यक्रम केले. पण आर्णी तालुक्यात हे गाव असं दिसून राहिलं. इवलेचे रोप लावी येले द्वारी, त्याचा वेणू गेला गगन. सर्वांना उल्हास. आणि हा उल्हास पाहू नाही हे मुलं कसे वाजवतात पाय बरं. कोणी वाजवते, कोणी म्हणते. याचा परिणाम जर या मुलावर झाला एखाद्यावर की आपणही असं वाजवलं पाहिजे, आपणही टाळ घेऊन उभं राहिलं पाहिजे. आता आपण माळ घातली, माळ लगेच आमच्या दादा जवळून घेतील आणि माळ गुरुजीच्या हातानं घालून या वर्षी उभा राहिला, दुसऱ्या वर्षी माळकरी झाला आणि त्याच्या मनावर अजून परिणाम झाला तर मी एखाद्या शिबिरात जाईल. जवळपास कुठेही शिबिर असलं तर त्या शिबिरात जाईल आणि त्या 1-2 वर्ष शिबिरात गेला की त्याच्यावर परिणाम झाला तर ते म्हणून मला आळंदीला जायचं. आता इथं थांबायचं, आळंदीला जाईल, 4 वर्ष संस्था करेल, एखादा चांगला कीर्तनकार होईल, एखादा साधू निर्माण होण्याची ताकद या भागवत कथेत आहे. एवढा मोठा खर्च कशा करता? हे संस्काराचं केंद्र आहे. घरी आपण 50 नाही लाख रुपयाचा टीव्ही आणतो, संस्कार नाहीत का आहेत, पण संस्काराचं चॅनल बंद झालं. माय संस्कार रहित आपण झालो. कशानं? या विज्ञानाच्या युगानं. सर्वांच्या हाती मोबाईल आला ना. मोबाईल चांगला आहे तेवढा आहे, वाईट आहे सुद्धा. बरं कवा कोणाजवळ द्यावं याची समजा अक्कल पाहिजे का नाही. आता हे नवीन नवीन लग्न जमून राहिले, याचं लग्न जमल्यास हे 10,000चा मोबाईल देऊन राहिला ना तिच्याजवळ. काय काम आहे मोबाईलचं आणि काय बोलते ते? अरे आयुष्यभर तुले तिचेच बोलणे खा लागणार आहेत. आता हौशीनं 10,000चा मोबाईल, बॅलेन्स याचं 2 महिने लग्नाले टाइम आहे. काय बोलतील 2 महिन्यात? आजी बोलून बोलून काय बोलते? खरं सांगा, हे 2 महिने झाले लग्न लागलं, ती घरी आली, मग आता काही जास्त मोबाईलचं काम आहे का? पण तिला लागलेली 2 महिन्याची ते सवय, तिचं बोलणं कमी ना मोबाईल पाहणं जास्त चालू. 2-4 महिने असे सहज गेले, ती गर्भवती राहिली. 1 महिन्याचा गर्भ झाला, 2 महिन्याचा गर्भ झाला. यानं तपासाय नेलं आर्नीले. तिचं मोबाईल पाहणं सुरूच बंदच नाही. डॉक्टर म्हणे ताई तुमचा गर्भ थोडा नाजूक आहे
आणि तुम्हाला विश्रांतीची गरज आहे. त्यानं ट्रीटमेंट दिलं, पहिल्या महिन्याचं वेगळं दिलं, दुसऱ्या महिन्याचंही दिलं आणि तिसऱ्या महिन्यात त्यानं सांगितलं आता तुम्ही अजिबात पलंगाच्या खाली उतरू नका. पाणी प्यायचं असेल तर सासूले मागा, जेवायचं असेल तरी पलंगावर, संडासले बसायचं असलं तरी मग संडासात जा. 4 महिन्याचा गर्भ वाढला, 5 महिन्याचा झाला, 6 महिन्याचा झाला, 7 महिन्याचा झाला. माय ही प्रस्तुतीची वेळ जवळ आली. 9 महिने 9 दिवस झाले, लेकरू बाहेर येऊन नाही राहिलं. डॉक्टरनं लय प्रयत्न दिले, इकून इंजेक्शन दे, तिकून इंजेक्शन दे. डॉक्टर म्हणे आता फक्त एकच इलाज आहे याले. म्हणे कोणता? कमीत कमी काउंटरवर आताच्या आता तुम्ही 50,000 रुपये जमा करा. कोणता हे पर्याय? शिजरचा. जर तुम्ही समजा नाही शिजर केलं तर बाई जाते. आता असं म्हटल्यावर खरं सांगा, मग त्यातनी एक जुनी बुडी होती, म्हणे हिनं 7-8 महिन्यापासून काय केलं? म्हणे काहीच नाही, हिनं नुसता मोबाईल पाहिला. म्हणे बुडी म्हणे मोबाईल आण मायाजवळ. जुनी बुडी होती, तिनं मोबाईल घेतला आणि त्या लेकराला दाखवला. आजी लेकरू सटकन बाहेर. कारण याचे संस्कार बाळावर होतात, पोटातल्या गर्भावर संस्कार होतात. आजही मी तुम्हाला नारदाच्या गादीवर आहे, खोटं बोलणार नाही. आपल्या अमरावती जिल्ह्यातल्या स्थायी आहेत, 25 वर्षापासून आळंदीला जातात, पण 25 वर्षापासून तिथंच रहिवासी आहेत. कुरणपूर्णा नावाचं गाव आहे दर्यापूर तालुक्यातलं. आळंदीला व्यवसाय करतात माळीचा. माळा इन्ने हे करणे आणि विकणे. 15 वर्ष सारखा व्यवसाय केला, पण ते आळंदीत राहिल्यामुळे, ते वातावरण पाहिल्यामुळे, घरचं वातावरण तसं होतं, संस्कारिक वातावरण होतं. नवराय ज्ञानेश्वरी वाचायचा, सासराय वाचायचा, पण त्याचा परिणाम त्या ताईवर झाला. तिनं सांगितलं आपल्या पतीला, पण माझी पण इच्छा आहे म्हणे ज्ञानेश्वरी वाचायची. म्हणे वाच, तुला कोण नाही म्हणते. गेली ज्ञानोबारायाच्या पायरीचं दर्शन, ज्ञानोबारायाच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, ज्ञानोबाराया मी आता 108 पारायण केल्याशिवाय राहणार नाही. 1 महिन्याचा गर्भ पोटात आहे. ज्ञानेश्वरी पारायण सुरुवात केली. 9 महिने होईपर्यंत 108 वेळा पारायण केलं आणि प्रस्तुत झाली. त्याचा परिणाम असा झाला, सुंदर गोंडस मुलगा जन्माला आला. पण ज्ञानेश्वरी बंद केली नाही. त्या अवस्थेमध्ये तिनं 1 महिनाभर वाचली नाही ज्ञानेश्वरी, पण मोबाईलनं कानावर ऐकली. असं करता करता तो मुलगा 1 वर्षाचा झाला. आई ज्ञानेश्वरी वाचत आहे, वडीलही ज्ञानेश्वरी वाचत आहे. मुलगा जरासा आईच्या मांडीवर बसायचा, जरासा वडिलाच्या मांडीवर बसायचा. मुलगा 2 वर्षाचा झाला, यायचं ज्ञानेश्वरी वाचणं चालू आहे, कामात काम चालू आहे. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. काम करून बरं नाही, उठलं की ज्ञानेश्वरी, उठलं की ज्ञानेश्वरी नाही. जेवढा वेळ भेटला तेवढा ज्ञानेश्वरीला वेळ द्यायची. तो मुलगा 1 वर्षाचा झाला, 2 वर्षाचा झाला, 3 वर्षाचा झाला. आज तो मुलगा 5 वर्षाचा झाला, ज्ञानेश्वरी वाचून राहिला. 6 वर्षाचा झाला, पहिल्या वर्गात गेला. आता तुम्हाला माहित आहे 10व्या वर्गाला फक्त काही परीक्षा राहिल्याच नाही. लेकरं शाळेत अभ्यासही केला नाही केला तरी लेकरं पास म्हणजे पास. फक्त टेन्शन गुरुजीच्या डोक्याला आहे. त्याला एवढं काम दिलं लावून, काय काय लिहा लागते, काही ऑनलाईनचे कागद, काही याचे कागद. त्याला माहित आहे लेकराले अभ्यास करणारे पास होते तर न करणारे. तो मुलगा 5वीतून 6वीत गेला. 5वीत आहे सध्या तो मुलगा. आज आई तो मुलगा जर आपण आळंदीत पाहिला तर पूर्ण ग्रंथराज ज्ञानेश्वरी त्याच्या मुखोद्गत आहे. 700 श्लोक सुद्धा त्याच मुखोद्गत आहे. त्या मुलाचं नाव आहे शुभम महाराज आमझरे. आता तो 9 वर्षाचा मुलगा आहे आळंदीत. जोग महाराज वारकर शिक्षण संस्थेनं सुद्धा सत्कार केला, देऊच्या संस्थेने सत्कार केला. आता महाराष्ट्र शासन करणार आहे, नंतर केंद्र शासन सुद्धा त्याचा सत्कार करणार आहे. हे परिणाम संस्काराचे आहे.
मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मातीच्या स्वभावे पुत्राची घडण मेरे बाबा सुनी संस्कार बालकावरी मेरे बाबा सुनी संस्कार बालकावरी घर बाबा सुनी संस्कार बालकावरी घर बाबा सुनी संस्कार बालकावरी मातेच्या स्वभावे पुत्राची घडण मातेच्या स्वभावे पुत्राची घडण हो मातेच्या स्वभावे पुत्राची घडण संस्काराची गरज आहे, चांगल्या विचाराची देवाणघेवाण होती, चांगल्या आहाराची गरज आहे. आपण कास्तकार मंडळी आहे, तुम्ही इंचू पाहला, इंचू लहान असो का मोठा असो, दणका दिल्यानंतर कसं वाटते? तब्येत खुश दिल नाराज. एवढा मोठा जरी विंचू पाली समोर जर दिसला तर पाल काय करते? खाऊन टाकते. एवढी मोठी जहरी पाल कोंबडी समोर जर दिसली तर कोंबडी काय करते? मग एवढी मोठी जहरी कोंबडी 2 पायाचा माणूस दाबते. माझ्या बऱ्याच बहिणी त्या लहान मुलाच्या हाती लहान शिशी देतात. कशाची? दुधाची. खरं सांगा, त्यांना लहानपणी हाती घेतलेली दुधाची शिशी तो मोठा झाल्यावर लहान घेईल का? ते तर बंफर घेईल. जैसे खाय अन्न देवा तैसे वैर्य मन. ज्याप्रमाणे बाबा तुम्ही अन्न खासान त्याप्रमाणे तुमची बुद्धी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या संस्कारा करताच भागवत कथेचं आयोजन आहे. अस्तर भर तू जोंधळ घे तुझ्या पिंट्याला जायचं काजळ घे हिरण्यकश्यपूचा वध करून प्रल्हाद कुरकुला रक्षेला. चला भागवतामध्ये ज्यावेळेस प्रल्हादावर संकट आलं, भगवान खामामधून प्रकट झाले, भक्ताचं रक्षण केलं. आजही तुमचं आमचं रक्षण करणारा जर कोण असेल तर भगवंत आहे. तुम्ही कोणत्याही भगवंताला पूजा, ते तुमचं रक्षण केल्याशिवाय राहणार. मागे पुढे उभा राये सांभाळीत आलिया घात निवाराया. कोणतंही संकट असो, काही कसो, वाचिक असो, मानसिक असो, या तिन्ही संकटाचा नाश करत असेल तर भगवंताचं नामस्मरण. नाही तर पाहिलं तुम्ही 2 वर्षापूर्वी कोरोना नावाची बिमारी आली. कोरोना म्हणजे फार मोठी बिमारी होती का? ताप सर्दी खोकला कोणाला नसते. कोण्या महिन्यात आला? डिसेंबर महिन्यात आला. तिकडे पेटला होता ना, आपल्या इकडे धुपट निघालं होतं. जो वारं त्या कोरोनाचं. कारण डिसेंबर महिना असा, या महिन्यात बोरं येतात, जांब येतात, आणि प्रत्येकाची इच्छा खायची होते. बरं, प्रत्येकाची इच्छा खायची होती तर प्रत्येकाची प्रकृती सारखी आहे का? तुका म्हणे जन प्रकारचे 3. सर्वांची प्रकृती सारखी आहे का? काही काही माणसं दिसायला 7 फुटाचे आहे, कुणी कुणी मोजले तरी 1.5 क्विंटल भरतात. रस्त्यानं चालले
तर लोक बाजूत येते त्याला. पण ते रात्री जर गेले लईन जर जायला असेल एखादी भेंडकीनं जर पायावर उडी मारली महिनाभर बाजून उठत नाही. दिसण्याकरता असतात. काही माणसं कुणी कुणी मोजले तरी 35 किलोच भरते, पण किती काही मोठा साप भरते. कोरोना आला गावात कुचित होतं. एक त्याला सांगितलं, फोन केला PSC सरपंचाला सांगितलं म्हणे भाऊ रात्री याच्या घरी पुण्याचा पाहुणा येऊन गेला म्हणे आणि पुण्यात कोरोना जास्त होता. त्याला वाटलं कसं पुण्यात जास्त कोरोना होता, पुण्याचा पाहुणा जर याच्या घरी येऊन गेला असेल तर सारं गाव लागल. लगेच त्यानं PSC पोलीस सरपंचानं पोलीस पाटलाला सांगितलं म्हणे भाऊ असं असं आहे, मी मावर घेणार नाही, सांग काय करतं. ते दोघंही तसेच होते. त्यानं लगेच PSC फोन लावला आणि गाडी बोलावली गावात. ज्या घरी ते पाहुणा आलता त्याच्या घरी सर्दी खोकला होताच, कारण जांभण बोर खायला होते. त्याच्या घरी सट शिकत जायचं. मग त्याने मशीन आणल्या तपास आहे. मग कोणती होती मशीन? पहिल्यांदा पहिले लहान लेकराच्या बंदुकीसारखं होतं डोक्याला ठेवायचं. त्यानं काय मोजे टेम्परेचर. त्यानंही नाही जमलं. दुसऱ्या दिवशी गेले, दुसऱ्या दिवशी दुसरी मशीन आणली. त्याने दुसरी मशीन कोणती होती? एवढाल्या काळ्या आणि कुठी खोशाचं. 2 दिवसांनी सांगितलं हा पॉझिटिव्ह आहे. खरं सांगा हे नेला म्हणला याच्या घरचा तर त्याच्या घराले इकून काड्या लाव, तिकून काड्या लाव, तिकून बैल बंड्या लाव. असं वाटते हे घर दुसऱ्या देशातलं होय का. सारं गाव त्या घराकडे पाहत नव्हतं. त्या घराला काय वाटायचं खरं सांगा. पहिल्या दिवशी जवळ्यातला नेला, दुसऱ्या दिवशी तरोळ्यातला नेला आणि तिसऱ्या दिवशी नाही आर्णी लांब झाली. तिसऱ्या दिवशी मांगरूळचा नेला. तीनही मित्रच होते. हे बाजारले जायचे आणि का रे तू काय कसा काय तर काय नाही उकून झालं कुकून आलो. यवतमाळे सर्व भरती मोठ्या हॉस्पिटलमध्ये. दोघंही मित्र जुने असल्याच्या एकोणेकाले गप्पा केल्या. 3:30 वाजेपर्यंत गप्पा केल्या. म्हणे आता झोपाकडे बराच टाइम झाला. 3:30 वाजता झोपले. त्यातला एक जरा कमी कायजाचा होता मंगरुळवाला, ते झोपीतच मेला. अटॅक आला. झालं. पहिल्या दिवशी का रे रात्री म्हणे 3:30 वाजेपर्यंत हे दोघं आपले गप्पा केल्या. हे रात्री एकाकी गेला म्हणे. काय ते हलक्या कायजाचं होतं म्हणे. बेंडकी दिसली तर पैज जाय नाही का म्हणे. तुला माहित नाही का. पहिल्या दिवशी मंगरुळचा गेला, दुसऱ्या दिवशी तरोड्यातलाही गेला. आता खरं सांगा हे 2 गेल्यावर तुमच्या जवळ्यातला जिवंत राहते का. तिसऱ्या दिवशी हे गेला, लगेच दवाखान्यातून फोन, हॅलो पोलीस पाटलाले सर हमुकजी टमुकजी टमटम उक्कून केलं कोक्कून झालं. 5 जण या पेटवायले. 100 फुटावून पेटवा लागत होते. त्यावेळेस समजला हे जीव काय आहे. अरे कोरोनानं कोणाला सोडलं नाही. महाराजाला नाही, आमदाराले नाही, खासदाराला नाही, कोणाला सोडलं. अरे काही काही मंडळीत असे होते की ते हॉस्पिटल सुद्धा विकत घेऊ शकत होते. पण काळाची दोरी संपली. तिथं कोणाचं चालत. कोण होतं तुमचं? नाही रे नाही कुणाचे कुणी नाही रे नाही रे नाही कुणाची नाही रे नाही बहीण कुणाची, भाऊ कोणाचा, कोणाची सगळे सोय रे. मिल्यावर दिलं माईचा ऐसा शकून सांगितला. संती जय जयकार केला. एका जनार्दनी आनंद झाला. स्वानंद कुरकुला ऐकून नाथ महाराजांनी 3 प्रकारचे बोली सांगितले. हा दे कसा आहे लोखंड आहे. याला जर एक साधुरूपी परीक्षा लावली तर काय होईल? सोनं होईल. आणि या सोन्याची चिंता तुम्हाला दूर करायची असेल तर कंठी धरीला घेतलेलं नाम केलेलं धन हे तुमच्यासोबत येणार धन आहे. पूर्वीच्या काळी आमच्यासारख्या महिला मंडळी गावात यायच्या ना आजी. मनी घे पोत घे वाईट सोन्या चांदीची मोळ होती. पण ही दुर्दैवी लोक जन्माला आली तेव्हापासून या देशाचं वैभव माळवलं. काय वैभव होतं. जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बचेरा, ये भारत देश है मेरा. सोन्या चांदीची मोळ होती. तोही काळ गेला. नंतर पितळ तांब्याची आली. पितळ तांब्याचा काळ पाहिला
बऱ्याच बुढ्यानं पाहिला. पितळ तांब्याचा काळ तुम्ही पाहिला ना आजी. मोळ होती पितळ तांब्याची. जर ते आरण्य काल बैलबंडी घेऊन गावात नव्याचे जुनी भांडे करायचे का नव्याचे जुनी भांडे करायचे. बसा खाली बसा, कोणी उठू नका. जाऊ द्या, जायला जायचं ते जाऊ द्या. मला माहिती आहे मी कॅसेट बदलतो, मला सर्व समजते. पण हे त्याच्यासाठी नाही चालले. हे पाणी अळवा पाणी जिरवासाठी यायलेच काय म्हणून फायदा. अजून सकाळ हे वायणार नाही. आरणीवर बैलबंडी घेऊन आला. नव्याचे जुने भांडे करायचे का. पूर्वीच्या काळी आधी जेवायला असलं तर ताट असल, लोटा असल. ताट पितळ तांब्याचा होता. संडासले जरी जायचं होतं तरी पितळचा लोटा होता ना. ते आले ना मोळीवाले गावात. पितळ तांब्याची मोळ होती. 8-10 बायानं बिचाऱ्या जुन्या बुड्यानं विश्वास केला. पूर्वीचे लोक एकूण एका विश्वास करायचे. घर उघडं टाकून शेजाऱ्यावर जायचे. घराले दरवाजे नव्हते. थोडासा विश्वास कमी झाला, घराले दरवाजे आले. अजून विश्वास कमी झाला, घराले कुलूप आलं. आता त्याच्यापेक्षा विश्वास राहिला नाही, CCTV कॅमेरे आले. विश्वास होता पूर्वी लोकांचा. जर आलं ते भांड्यावालं मारुतीच्या मंदिराजवळ, असं काही कोणी केलं सांगाय. काही गावात लाऊडस्पीकर नव्हता, काही नव्हता. मग सांगायचं साधन कोणतं होतं पूर्वीचं. गावात दौंडी देणारी मंडळी होती. कोणतंही काही असेल तर गावात दौंडी द्यायची. त्यांना दौंडी दिली. नव्याचे जुने भांडे करायचे का ज्याला करायचं असेल त्यांनी हनुमंतरायाच्या मंदिराजवळ आणून द्या. या 5-25 बुड्यानं आपले भांडे घरचे आणले. बारके भांडे आणून दिले. कोणते, कोण पितळचा, कोण तांब्याचा आणले. या 5-25 बुड्याचे भांडे घेतले. गुरुवारी घेतले आणि घेऊन गेला. आणि त्यांना सांगितलं मी शनिवारी आणून देतो म्हणून. आणि 25 बुड्याचे भांडे नेलेले शनिवारी त्यानं एवढे नवे करून आणले. माय काय सांगा, ते बुढी चमकच आहे त्याच्यात. ते बुढी म्हणे माझ्या लग्नात असे नव्हते. तिनं तर आरसा फोडला होता एकदा. तिनं लग्नात पाहिला होता, त्या आरशात पाहिलं होतं. त्या आरशात तिनं आता पाहिलं. हट हे नव्हे म्हणे मला लग्नातला आरसा कशी दिसत जाऊ म्हणे. लग्नात धरला आणि फोडून टाकला. तिनं भांडे नव्हे. मग एकोणी केले सांगाय काही साधन होतं का. शनिवारी त्यानं संध्याकाळचे आणून दिले. मग या बायानं दुसऱ्या दिवशी सकाळी सांगितलं. कुठं, पांधनवर. साऱ्या गावातल्या बाया तिकडेच असतात. काय भांडे म्हणे मा जसे कंपनीतून आणले. साऱ्या गावातल्या बाया यायच्या घरी भांडे पाहिले. आणि अजून सोमवारी येणार आहे म्हणे. जर माणसाने या बायानं भांडे जमा केले, सोमवारी येते म्हणून रविवारीच भांडे काढले. आला ना ते नव्याचे जुने भांडे करणार. मग बैलबंडी आणावं का नाही. बैलबंडी नाही आणली. त्यानं आणला आजी मेट्याटो. आणला मेट्याटो उभा केला. साऱ्या गावातले भांडे त्या मेट्याटोत घातले. जर मेट्याटो नेला ते अजूनही वापस आला. तेव्हापासून पितळ तांब्याची मोड द्यायची पद्धत कमी झाली. त्याच्यानंतर लोखंडाची, प्लॅस्टिकची आली. तोही काळ गेला. त्याच्यानंतर आता विज्ञानाचा युग आहे, कॅम्प्युटरचा जमाना आहे. 250 रुपये छटाक चालू आहे सध्या. आता 2024 मध्ये बुड्याचे पण नेणार. कालाय तस्मे. ही वैदिन आहे. ही वैदिन तुमचं बाकीच सांगण्याकरता या ठिकाणी आली. तुम्ही ज्या आशेनं आपण बसल्या त्या आशेनं लगेच, कारण तुम्ही चित्र बदलल्याशिवाय तुम्हाला काही बरं वाटत. म्हणून आपण एक चित्र बदलण्याकरता 1 मिनिट मुंगसाजी देवाचा गजर करू आणि दुसऱ्या भारुडाकडे वळू.